प्लॅन ऑफ ॲनेस्थेशिया इज GA प्लस इपिड्युरल. इपिड्युरलवर आणखी पोस्ट ऑफमध्ये डिस्कशन होईल. इपिड्युरल प्री ऑफ हे लहान मुलं टाकू देणार नाही. पोस्ट ऑफ 2 टाकायचे म्हणजे वरचं आणि खालचं दोघी ठिकाणचं पेन कवर होतं. रोटेशन ऑफ स्पाईनमुळे थोडं मुश्किल आहे, सोनो गायडन्स घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल पण इश्यू असतील तर मेडिको लिगल डॉक्युमेंटेशन वगैरे पण करावं लागेल. GAमध्ये मग टिपिकल GA आहे. अँटेरियर अप्रोच असेल तर DLT ॲडिशनल टाकू शकतो. मग सेंट्रल लाईन आहे, आर्ट लाईन आहे. नंतर तेच काय म्हणतात ॲक्यूट नॉर्मोवोलेमिक हिमोडायल्युशन ते करायचं आहे तर ते. नंतर इंटरप्लुरल किंवा पॅराव्हर्टेबल कॅथेटर ठेवू शकतो फॉर पोस्ट ऑफ ॲनाल्जेसिया. हे ॲड झालं इपिड्युरलसोबत. मग प्रोनवर आला तो. तर प्रोनवर याच्या आधी पण आपण प्रोन पोझिशनवर पण व्हिडिओ केला आहे आणि प्रोन व्हेंटिलेशनवर पण व्हिडिओ केलेला आहे. तर त्याच्यात जे मुद्दे राहिले ते की मेन इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढतं, व्हीनस रिटर्न कमी होतं त्याच्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होतो, कार्डियक आउटपुट कमी होतो, परंतु मॅप मेंटेन राहतो बिकॉज ऑफ बॅरोरिसेप्टर. तर हा मुद्दा आहे आणि इथे प्रॉमिनंटली दिलेला आहे. बाकी ठिकाणी हा मुद्दा आला होता. तर इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढतं, दॅट इज फॉर शुअर. आणि कार्डियक आउटपुट कमी होतो, हे हेल्दीमध्ये आहे. आणि प्रोन व्हेंटिलेशनच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे की बिकॉज जर 2 गोष्टी मेनली आहेत. 50% लोकांमध्ये काहीच इश्यू होत नाही, ते साईडला झाले. 25% उरले. 25%मध्ये V/Q इम्प्रूव्ह झाल्यामुळे पल्मोनरी व्हस्क्युलर रेझिस्टन्स कमी होतो. त्याच्यामुळे हिमोडायनॅमिक्स इम्प्रूव्ह होतात कारण की राईट व्हेंट्रिकलचा स्ट्रेन कमी होतो. डिक्रीज PVR, डिक्रीज RV स्ट्रेन. आणि 25%मध्ये ज्यांच्यामध्ये जर प्रीलोड नसेल तर कार्डियक आउटपुट ह्या व्हीनस रिटर्न कमी झाल्यामुळे त्यांचं कार्डियक आउटपुट पडतो आणि ते अनस्टेबल होतात. तरी आपण प्रोन व्हेंटिलेशनमध्ये बघितलं आहे की घाबरायचं नाही. प्रोन केल्यानंतर थोडा वेळ होतात. लंगचे जे पीक प्रेशर्स आहेत ते वाढतील आणि BP कमी होईल, पण तो थोड्या वेळात सेटल होतो. तो घाबरायचा नाही, तो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आहे. आणि ते रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही करायचं नाही असं नाही आहे. तुम्ही व्हॅसोप्रेसर आयनोट्रॉप्स लावूनसुद्धा प्रोन करू शकता त्याला. ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन इज जस्ट व्हर्टेब्रल फ्रॅक्चर्स प्रोन करताना आणि ICP. अदरवाईज बाकी सगळं रिलेटिव्ह आहे. नंतर वेना कॅव्हल ऑब्स्ट्रक्शन सगळीकडे नाही होत, याने हा पॉईंट इथे दिलेला आहे. ॲब्डॉमेन जर कंप्रेस असेल किंवा इंग्वायनल कॅनलवर काही प्रेशर असेल तर तुमचं वेना कॅव्हा कंप्रेशन होईल आणि व्हीनस रिटर्न कमी होईल. इथलं व्हीनस रिटर्न इज बिकॉज ऑफ इंट्राथोरॅसिक प्रेशर, बट इथलं ना इज डिफरंट थिंग. इथलं अवॉइडेबल आहे, हे तर पोझिशनल होऊन जाईल. हे अवॉइडेबल आहे. नंतर ॲब्डॉमेन कंप्रेस नसलं पाहिजे, हँगिंग असलं पाहिजे. पण प्रोन व्हेंटिलेशन जे ICUमध्ये करतो त्याच्यात तशी काही अट नाही आहे, कारण तसं काही त्याच्यात फरक पडत नाही आउटकममध्ये. तर ॲब्डॉमेन हँगिंग पाहिजे, तुमचा एक हात खाली झाला पाहिजे. नंतर वेना कॅव्हा ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे तो म्हणतो आहे की मला वाटते इन जनरल व्हीनस रिटर्न हे व्हीनस ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे हे वाढतं आहे की इपिड्युरल ज्या व्हेन्स आहेत ॲब्डॉमिनच्या असतील किंवा काय, ॲब्डॉमिनल व्हेन्स इंगॉर्ज होतील, त्याच्यामुळे सर्जिकल फील्डमध्ये ब्लड जास्त ऊज होतं, इन्क्रीज ब्लड लॉस होतो. आणि इवन हायर लेवलला असल्यामुळे वेसल्स एअर एम्बॉलिझमचा चान्स होतो. ठीक आहे. तर हे एक आहे इंट्राथोरॅसिक प्रेशर, डिक्रीज व्हीनस रिटर्न. आणि हे बिकॉज ऑफ ॲब्डॉमिनल प्रेशर अँड व्हेना कॅव्हल प्रेशर इपिड्युरल वेसल इंगॉर्ज होतील. या 2 कन्सेप्ट आहेत. नंतर रेस्पायरेटरीमध्ये टिपिकल आहे की FRC कमी होतो, के जो बोलला आहे. इथे हा बोलला FRC वाढतो. तर ॲक्च्युली ॲब्डॉमेनचं प्रेशर जे आहे दिस इज सुपाईन, तर हा दाबतो आहे, तर इथे FRC कमी होतो. प्रोनमध्ये तो म्हणतो याचं लिव्हरचं प्रेशर खाली येतं, ॲब्डॉमिनलचं प्रेशर खाली येतं, तर FRC वाढतो. तर FRC वाढतो तर चांगली गोष्ट आहे. PaO2 वाढतो ते तर ठीक आहे, ते होमोजिनस व्हेंटिलेशनमुळे होतं, पण FRCचा कन्सेप्ट आहे. मग बाकी लंग व्हॉल्यूम्स ॲज सच कमी म्हणजे ओबेसमध्ये लंग व्हॉल्यूम्स वाढतात, ठीक आहे. लंग्स व्हॉल्यूम अशी जास्त चेंज नाही होत, उलट कमीच होतात, कारण की चेस्ट वॉल कंप्लायन्स कमी होतो. कारण की इथे पण लिहिलं आहे तुम्ही उलट केल्यावर ना त्याचं चेस्टला मोबिलिटी कमी होते, चेस्ट वॉल कंप्लायन्स कमी होतो, परंतु लंगचा कंप्लायन्स वाढतो कारण की तुमचं ग्रॅव्हिटी डिपेंडंट फ्लुइड ॲक्युम्युलेशन चेंज होतं म्हणून. रिक्रुटमेंट डॉर्सल रिक्रुटमेंट होतं त्याच्यामुळे. तर लंगचा कंप्लायन्स वाढतो,
चेस्ट वॉलचा कमी होतो, थोडे न्यूआन्सेस आहेत. आणि युनिफॉर्म ब्लडचं एक आहे टिपिकल, ब्लड कुठल्याही पोझिशनमध्ये मागेच जास्त जातं, त्याच्यामुळे तुम्ही पेशंटला सुपाईन केल्यानंतर ना इथे एअर जास्त जाणार आहे, कारण की हे आता ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध आहे आणि ब्लड सगळीकडे तसंच चांगलंच जातं, त्याच्यामुळे V/Q इम्प्रूव्ह होतो. प्रोन व्हेंटिलेशनचा तो फायदा आहे. ब्लडचं ते टिपिकल आहे की ब्लड इज नॉट डिपेंडंट ऑन ग्रॅव्हिटी, ओनली तुमचं व्हेंटिलेशन इज डिपेंडंट ऑन ग्रॅव्हिटी. नेक्स्ट आपण पुढे बघू.